विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. सर तुम्ही कितीही टफ टार्गेट द्या, मी ते कंप्लीट करून दाखवणारच आहे. मी लिहिलंय फळ्यावर, मी माझे 100% द्यायला तयार आहे. पण सांगू का, एका कमेंटमध्ये तर 110%, 1000%, 200% म्हणजे मुलं आता पेटून उठलेत. मी तुम्हाला सांगू का, करतायत अभ्यास. याच्यासारखा आनंद नाहीये. कोणताच आनंद नाहीये. कुणाला? आपल्या आई-वडिलांना जो आनंद होतो ना, तुम्ही अभ्यास करताना बघून, तो आनंदच वेगळा आहे. मी तुम्हाला सांगू का तुम्हाला? अ, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा मी त्यांचा ना एक असा छोटासा व्हिडिओ बघितला होता बरं का, लक्षात घ्या. कुठल्यातरी स्वामींकडे जातात बरं का. त्याचं नाव मला माहीत नाहीये. कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला हिंट देतो. पिवळ्या रंगाचे शक्यतो त्यांचे कपडे असतात. कपाळाला पण असं पिवळं लावलेलं असतं, लक्षात घ्या. विराट कोहलीच नाही, बाकीचे पण लोकं पण तिथे जातात. त्यांचे प्रवचनाचे YouTubeवर शॉर्ट्स आहेत. त्यात एक शॉर्ट असं होतं बरं का, बघा त्यांनी काय सांगितलं त्याचे डायलॉग मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, समजून घ्या हां. त्यांनी सांगितलं, जर तुम्ही बघा आता तुमचं काबाड कष्ट करण्याचं वय झालेलं आहे. बघा मी काय म्हणतोय ते. हां, तुम्ही आता थोडक्यात इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्याल आणि आता काय करणार मग? एवढं कष्ट घ्या, पण कशासाठी? त्या आई-वडिलांची सेवा करण्यासाठी आणि जर तुम्ही तुमच्या आई-वडिलांची सेवा करत असाल, तर कुठल्याही मंदिरात, कुठल्याही साधू संतांचे आशीर्वाद घेण्याची काहीही गरज नाहीये. कुठल्याही मंदिरात जायची सुद्धा गरज नाहीये, असं ते स्वामीजी म्हणाले. आता मी तुम्हाला सांगू का? आता मुद्दा श्रद्धेचा आहे, तो बाजूला ठेवूया. पण महत्त्वाचं काय सांगितलं त्यांनी, की आई-वडिलांची सेवा करायची आहे. बरं, आत्ताच्या स्टेजला आई-वडिलांची तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे, की कष्ट करा, करून दाखवा, अभ्यास करा, घाबरू नका, तणावात राहू नका आणि तुमचा जो अभ्यास चाललेला आहे ना, याच्यामुळे त्यांना नक्की आनंद होतोय बरं का, होतोय. अरे मला पण आनंद होतोय एवढा म्हटल्यावर आई-वडिलांना होणार ना. ठीक आहे, मग चला उद्याचं टार्गेट देऊया तुम्हाला. करताय ना कंप्लीट टार्गेट? बरं, उद्या मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट म्हणजे केमिस्ट्रीची टेस्ट आहे बरं का. ओके. केमिस्ट्रीचे टॉपिक कुठले आहेत सांगा बघू? मी तुम्हाला सांगतो. केमिस्ट्रीचा 3रा आणि 4था टॉपिक उद्या आपल्याला घ्यायचा आहे. 3रा आणि 4था. कोणते आहेत? आयोनिक इक्विलिब्रिया. दोघांचेही आय-एम-पी क्वेशन्स पहिला करायचे. जे YouTubeवर मी व्हिडिओ प्रोव्हाईड केलेले आहेत. आय-एम-पी क्वेशन्स ॲट एनी कॉस्ट तुम्ही करायचंय. करायचंच आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, एवढं केल्यानंतर काल जी इंटिग्रेशनची टेस्ट मी तुम्हाला दिली होती ना, ती जरा टफ होती बरं का. मग तिचं काहीही करून तुम्हाला एनालिसिस कंप्लीट करायचंय लक्षात घ्या. इंटिग्रेशनचं एनालिसिस कंप्लीट ॲट एनी कॉस्ट करायचंय. फिजिक्सचं एक वेळ राहू दे म्हणतो मी. पण तुम्हाला केमिस्ट्रीची सीईटीच्या लेक्चरची तयारी टेस्टची तयारी करताना पहिल्यांदा बोर्डसाठी करायची आहे. तुम्हाला पी-एच प्लस पी-ओ-एच असेल, त्याचे न्यूमेरिकल्स असतील, सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट असेल, त्याच्यानंतर बफर सोल्युशन हे सगळे प्रश्न करायचे. ओके, मी आय-एम-पी क्वेशन्स दिले तेच करा. त्याच्या बाहेरचं काही येणार नाहीये लक्षात घ्या. बरं इंटिग्रेशन पण इम्पोर्टंट आहे. आपल्याला त्याचं सगळं करायचं म्हणून सांगितलं. आता होतंय काय बघा मी तुम्हाला सांगतो. हे करत असताना मी तुम्हाला परत जाणीव करून देतोय, की ऑफलाईनला आमच्या इंग्लिशचे लेक्चर सुरू आहेत. मग तुम्ही पण इंग्लिश करा. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, आय-टीचं पण लेक्चर कालपासून आम्ही सुरू केलंय. तेही तुम्हाला करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं नाही, मी त्यावेळेस जिओग्राफी ओके, या 3 विषयांना वेळ द्यायचा आहे. जर मराठी असेल, तर मराठी सुद्धा करावं लागेल लक्षात घ्या. बरं, मग आता कसं वाटतंय? बरं वाटतंय. टार्गेट अचीव्ह करतोय आपण आणि एवढं सांगितलं म्हणजे झालं का? नाही. याच्यापेक्षा एक्स्ट्रा पण करणं गरजेचं आहे. जसा वेळ मिळेल तसं करा. बरं काल ऑफलाईन क्लासमध्ये जे झालं ते मी तुम्हाला सांगतो बरं का. ठीक आहे. ऑफलाईन क्लासमध्ये डिस्कशन करत असताना मी मुलांना जे सांगितलं ते तुम्हाला सांगतोय. पॉलिमर. आज मी व्हिडिओ तुम्हाला तयार केलाय बरं का. मी तुम्हाला उद्या तो व्हिडिओ अपलोड देईन बरं का. लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे 13 तारखेला तो व्हिडिओ तुम्हाला मिळेल. कोणता? पॉलिमरचा. मी मुलांना काय सांगितलं, की आता इथून पुढे गप्पा सुद्धा मारायच्या नाहीत एकमेकांशी. एकमेकांना प्रश्न विचारायचे. ओके. कुठल्याही एका मोनोमरचं नाव घ्या आणि विचारा दुसऱ्या मित्राला काढून स्ट्रक्चर दाखव म्हणा. पण त्याला विचारताना अगोदर तुमचं ते स्ट्रक्चर परफेक्ट पाहिजे. तुम्हाला सांगतो 15-20 मिनिटातच सगळे स्ट्रक्चर कंप्लीट होतील. एवढं करून तरी बघा. आणि स्ट्रक्चर मोनोमरचे आले ना, तर रिएक्शन लिहायला जमते. हे मी उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला प्रूव्ह करून दाखवेन बरं का. पहिला होमवर्क काय? चला होमवर्कमध्ये मी तुम्हाला सांगतो याच्याबरोबर तुम्ही पॉलिमर टॉपिक सुद्धा ॲड करा आणि पॉलिमरमध्ये जेवढे मोनोमर्स आहेत, विनाइल सायनाइड आहे, म्हणजे एक्रिलोनाइट्राइल आहे, विनाइल क्लोराईड आहे. मग पॉलिव्हिनाइल क्लोराईड तयार होतं.
पुन्हा आणखीन कुठले आहेत तर मी तुम्हाला सांगतो फिनॉल फॉर्मल्डिहाइड हे सुद्धा मोनोमर्स आहेत. त्याच्यानंतर ॲप्सलॉन कॅप्रोलॅक्टम आहे. ॲडिपिक ॲसिड, हेक्सामिथिलीन डायअमाइन पण आहे. त्याच्यानंतर लिस्ट खूप मोठी आहे. CF2 आहे. ओके. त्यापासून टॅफ्लॉन तयार होतं लक्षात घ्या. CH2 आहे. त्यापासून हाय डेन्सिटी, लो डेन्सिटी पॉलिथिन तयार होतंय. मग एवढे इतके मोनोमर आहेत. एकदा लिस्ट तयार करा, स्ट्रक्चर काढून ठेवा तुम्ही. ओके. आणि खूप मनात प्रश्न निर्माण करू नका. विनाकारण ओव्हर थिंकिंग करू नका. सगळं चांगलं चाललंय. सगळं चांगलं चाललंय. 31 जानेवारी हे टार्गेट आहे आपलं. फर्स्ट सगळा पार्ट कंप्लीट करायचा आहे. 7 फेब्रुवारी हे दुसरं टार्गेट आहे आपलं. पहिली दुसरी रिव्हिजन आपली तिथे कंप्लीट होणार आहे. आणि मग जबरदस्त कॉन्फिडन्स घेऊन आपण बोर्डची एक्झाम देणार आहे. ठीक आहे. मग हा व्हिडिओ थांबवतोय तर मी. ऑल द बेस्ट.